हे जर उपलब्ध झाले नाही तर नितीनजींच्या विभागाने ठरवलंय की 1 वर्षापर्यंत ते स्वतः तो चालवतील आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये आम्ही कन्सेशनर आणू, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण करून एप्रिल नंतर हे सुरू करायचं असा देखील एक निर्णय करण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या पोर्ट्सच्या प्रोजेक्टबद्दल देखील आणि पोर्ट कनेक्टिव्हिटीबद्दल देखील या ठिकाणी चर्चा झाली। 2 महत्त्वाच्या ड्रायपोर्ट्सच्या संदर्भात चर्चा झाली। यापूर्वीच वर्धा आणि जालना या 2 ठिकाणी ड्रायपोर्ट तयार करण्याचा निर्णय झाला, त्याचं भूमिपूजन झालं, त्याचं काम देखील आता आपण सुरू केलेलं आहे। आज सांगली आणि नाशिक या 2 ठिकाणी ड्रायपोर्ट तयार करण्याच्या संदर्भात नितीनजींनी मान्यता दिलेली आहे आणि यातनं विशेषतः नाशिकमध्ये आपल्याला कल्पना आहे की जे द्राक्ष आहेत किंवा विशेषत्वाने सगळे जे शेतीची उत्पादने आणि फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे या सगळ्या हॉर्टिकल्चरचा एक्सपोर्ट हा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणून होतो आणि कांद्याचाही एक्सपोर्ट होतो आणि हा सगळा आता या ड्रायपोर्टच्या माध्यमातून करता येईल, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी सुविधा मिळेल। आता त्यांना JNPT पोर्टला याची आवश्यकता पडणार नाही, त्यांना नाशिकमध्येच हे सगळं याचं सगळ्या फॉर्मॅलिटीज करून त्याचं शिपिंग करता येईल आणि त्याचं पुढचं सगळं JNPT करेल। तसंच सांगलीमध्ये देखील कारण मोठ्या प्रमाणात त्या भागातला सगळा जो माल आहे तो एक्सपोर्ट करण्याच्या दृष्टीनं सांगलीला देखील एक ड्रायपोर्ट तयार करण्याच्या संदर्भात आज निर्णय या ठिकाणी झालेला आहे। औरंगाबाद जळगाव मार्गाचं जे चौपदरीकरण आहे त्याही संदर्भात आता त्याचा निर्णय देखील झालेला आणि त्या कामाला गती द्यायची अशा प्रकारचा निर्णय देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पुणेचा जो रिंग रोड आहे जो PMRDA करणार आहे, तर आताच नितीनजींनी भारतमालाच्या अंतर्गत काही रिंग रोडची घोषणा केली आणि त्यात पुण्याचा देखील रिंग रोड त्यांनी घोषित केलेला आहे आणि मी त्यांना अशी विनंती केली की PMRDA जो रिंग रोड करते आहे तर NHAIने PMRDAलाच एजन्सी म्हणून नियुक्त केलं तर हा रिंग रोड NHAIच्या वतीनं PMRDA, कारण PMRDA लँड ॲक्विजिशन त्या ठिकाणी TP स्कीमच्या माध्यमातून करते आणि हा जवळजवळ 128 किलोमीटरचा रिंग रोड हा पुण्याचं संपूर्ण चित्र बदलू शकतो अशा प्रकारचा एक मेजर इकॉनॉमिक ड्रायव्हर आणि कॉरिडॉर तयार होणार आहे। तर त्याला देखील नितीनजींनी मान्यता दिलेली आहे, त्यामुळे आता पुणे रिंग रोड करता जो काही निधी आम्हाला लागेल लँड ॲक्विजिशन आम्ही करू TP स्कीमच्या माध्यमातून आणि PMRDA जी आहे ती नॅशनल हायवेची एजन्सी म्हणून या ठिकाणी नॅशनल हायवे त्याला संपूर्ण नितीनजीचं खातं पैसा देईल आणि हा रिंग रोडचं काम हे आम्ही पूर्ण करू आणि यातनं जवळजवळ 1500 कोटी रुपयाचा हा रोड आहे की ज्याला देखील आज मान्यता ही मिळालेली आहे। त्यासोबत इतरही जे महामार्ग आज चाललेले आहेत त्याचाही आम्ही आढावा घेतला आणि टाइम बाउंड पद्धतीनं त्यातल्या अडचणी कशा दूर करता येतील आणि हे सगळे हायवेज कसे सुरू करता येतील या संदर्भात देखील आज महत्त्वाचे निर्णय झाले। एकूण मी असं म्हणू शकतो की आजची जी बैठक आहे ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आणि हिताची झाली आणि म्हणून त्याकरता मी नितीनजींचे आभार मानतो, रेल्वे मंत्री पियुष गोयलांचे आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की कामांना चालना मिळालेली आहे। त्यापूर्वी नितीनजींनी आम्ही आज अजून एक बैठक महत्त्वाची ऑर्गनाईज केली होती ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही विदर्भ, मराठवाडा, काही उत्तर महाराष्ट्राचा भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातले दुष्काळी तालुके याच्या संदर्भातला एक प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे आम्ही 107 इरिगेशन प्रोजेक्टचा पाठवला होता। हे असे प्रोजेक्ट आहेत की जे 2 ते 2.25 वर्षात आपल्याला पूर्ण करता येतात, पण थिन स्प्रेडिंग ऑफ रिसोर्सेसमुळे हे बंद पडलेले प्रोजेक्ट आहेत आणि हे जर झाले तर विशेषतः विदर्भ मराठवाड्यातले आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळी भाग याला विशेष फायदा होणार आहे। या संदर्भात गेले साधारणपणे 7-8 महिने आम्ही याचा पाठपुरावा करत होतो। याची सगळी जी काही त्या संदर्भात माहिती आहे ती माहिती सगळी दिली होती। आज त्या संदर्भात पहिल्यांदा एक बैठक ही माननीय पंतप्रधान कार्यालयामध्ये झाली आणि त्या ठिकाणी नीती आयोग आणि विविध खात्यांचे लोक हे एकत्रित येऊन त्या संदर्भात नीती आयोगाची देखील मान्यतेची आवश्यकता होती, तर त्याचा जो फॉर्म्युला आहे तो ठरला। त्यानंतर नितीनजींनीच पुढाकार घेतला होता आणि एक बैठक आम्ही जे केंद्रीय आपले फायनान्स मिनिस्टर आहेत अरुण जेटली साहेब यांच्याकडे देखील केली आणि दोन्ही बैठकांमध्ये तत्वतः त्याला जे केंद्र सरकारचं शेअरिंग बेसिस आहे त्या शेअरिंग बेसिसवर केंद्र सरकार मान्यता देईल, ज्यातनं काही केंद्र सरकारचं अनुदान असेल आणि काही लोनच्या रूपानं आम्हाला मिळेल अशा पद्धतीनं त्याला देखील तत्वतः मान्यता मिळालेली आहे
आता ते खातं देखील नितीनजींकडे आल्यामुळे आता याच्या पुढच्या मॉडॅलिटीज ज्या आहेत ते त्यांचं खातं निश्चित पूर्ण करेल आणि यातनं 107 प्रोजेक्ट आणि याच्यातले सगळ्यात महत्वाचं असं आहे की 83 मायनर इरिगेशन प्रोजेक्ट्स आहेत की जे आपण डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करू शकतो आणि त्यातनं या मागास भागाला विशेषतः आत्महत्याग्रस्त भागाला मोठ्या प्रमाणात सिंचन क्षमता ही मिळणार आहे आणि म्हणून हा देखील एक महत्वाचा निर्णय आज महाराष्ट्राच्या दृष्टीने या ठिकाणी झालेला आहे. सर, इंदोर मनमाडचं काम जे आहे ते साधारणपणे कधी सुरू होईल आणि त्याच्यासाठी काही डेडलाईन? इंदोर मनमाडचा जो रेल्वेचा प्रकल्प आहे त्याचा आज फार महत्त्वाचा निर्णय झाला आहे. त्यामुळे धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली. मध्य प्रदेशमध्ये इंदोरकडून माळव्याच्या भागात देखील मोठी याकरता फायदा होणार आहे. या रेल्वेची किंमत 6,000 कोटी रुपये आहे. पहिले असं ठरलं होतं की 50% रेल्वे देईल आणि 25% महाराष्ट्र सरकार आणि 25% मध्य प्रदेश सरकार देईल. परंतु राज्यासमोरही अनेक आर्थिक समस्या आहेत. त्यामुळे मला दोन्ही मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की आमची इच्छा आहे परंतु आमच्याही समोर अडचणी आहेत. आज आम्ही असा निर्णय घेतला की रेल्वे समोरही कन्स्ट्रेंट्स आहेत. त्यामुळे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने जसं आपला 8 लेन कॉन्क्रीट रोड बांधायला 2.25% व्याजाने डॉलरमध्ये कर्ज घेतलं, तसंच आम्ही 6,000 कोटी रुपये इंदोरपर्यंत होईल. या मार्गामध्ये जी जागा महाराष्ट्र सरकारची राहील ती आम्हाला महाराष्ट्र सरकार निःशुल्क देईल आणि जी जागा मध्य प्रदेशची सरकार आहे ती मध्य प्रदेश आम्हाला निःशुल्क देईल. त्याचबरोबर या दोन्ही याच्यावर जे काही मला मटेरियल लागेल, माती लागेल किंवा अन्य प्रकारचा गोटा लागेल, गिट्टी लागेल, याच्यावरची रॉयल्टी जी आहे ती या प्रोजेक्ट करता आम्हाला दोन्ही सरकार आम्हाला त्याच्यात एक्झम्पशन देतील. या व्यतिरिक्त हे काम करत असताना जे नद्या आणि नाले आहेत त्याचं खोलीकरण, रुंदीकरण करून त्याचं मटेरियलही वापरायची मुख्यमंत्र्यांनी त्या आदेशावर सही केलेली आहे. त्यामुळे ते आपण वापरू, त्यामुळे जलसंवर्धनाचं काम होईल. यामध्ये या रेल्वे मार्गाचं वैशिष्ट्य असं आहे की 47,000 कंटेनर दरवर्षी इंदोरवरून JNPTला जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला येतात आणि हे कंटेनर जेव्हा हे मुंबई अहमदाबाद रस्त्यावर येतात तेव्हा रेल्वेची एवढंच हे आहे की कंटेनरची गाडी 8-8 दिन सायडिंगला पडून राहते. त्यामुळे लोक कंटेनर आपल्या ट्रकने पाठवतात. ट्रकने पाठवल्यामुळे खर्चही वाढतो, ट्रॅफिक जाम होतो, ॲक्सिडेंट होतो. त्यामुळे आता हे रेल्वे लाईन झाल्यामुळे हा ट्रॅफिक सुरू होईल. दुसरं या लाईनचं वैशिष्ट्य असं आहे की मुंबई ते दिल्ली ते बंगलोर आणि दिल्ली ते चेन्नई, मद्रास हे अंतर या लाईनमुळे जवळपास 275 किलोमीटरने कमी होत आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे रेल्वेचाही सगळा ट्रॅफिक इकडनं जाऊ शकेल आणि ही सुविधा त्यातून प्राप्त होणार आहे. यामध्ये मनमाडच्या नंतर मनमाड ते इगतपुरी या 4थ्या लाईनचं काम रेल्वेला करायचं आहे. इगतपुरी ते कसारा इथेही पण एक लाईन आहे, त्याचंही काम करायचं आहे. या दोन्ही लाईनचं काम रेल्वेने त्याच गतीने पूर्ण करण्याचं मान्य केलेलं आहे आणि आम्ही असं सांगितलं की तुम्ही रेल्वेही 50% देऊ नका. त्यामुळे 100% खर्च हा आमच्या विभागात आम्ही करणार आहे, JNPT करणार आहे. आज 6,000 कोटीची रेल्वे लाईन आणि 1,500 कोटी रुपयाचा पुण्याचा रिंग रोड, दोन नव्याने आज गोष्टी मान्य मुख्यमंत्र्यांच्या ह्याच्यात आम्ही मान्य करून ते काम करणार आहे. मी त्यांना विनंती केली आहे की विशेषतः मालेगावजवळ 12,000 एकर जागा आहे काही शेतकी महामंडळाची. ती जागा जर रेल्वेला जर आपण एक रेल्वेचं मोठं कामही करू, काही इंडस्ट्रियल एरिया करू, काही लॉजिस्टिक पार्क करू, त्या जागेमुळे काही फायदा लँड एक्विजिशन लावलं आणि ती काही डेव्हलप झालं तर महाराष्ट्र सरकारने आम्ही म्हणून करूया, तर त्याच्यावरती विचार करणार आहे. तर त्यांना लिगली त्यात काही मार्ग काढता आला तर त्याचाही आम्ही विचार करू. याच्या व्यतिरिक्त आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा ज्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला तो दुष्काळी आणि आत्महत्याग्रस्त भागातली 107 प्रोजेक्ट्स जे जसे झाडाला फळं लागली आहेत फक्त आपल्याला तोडून खायचे इतकं ते काम झालं आहे. 80% झालं आहे, 70% झालं आहे, 90% झालं आहे. तर गिरीश महाजनही उपस्थित होते. त्यामुळे त्यांनी याचा प्रस्ताव पाठवला होता. परंतु या प्रस्तावावर स्वाभाविकपणे फायनान्स विभागाकडनं मंजुरी मिळाली नव्हती. मी त्यांच्याकडे रिकमेंड केला होता. परंतु आज फायनान्स विभागाने माननीय मुख्यमंत्र्यांनी अरुण जेटली साहेबांची मीटिंग झाली आणि त्यांनी हा मान्य केला. त्यामुळे 107 प्रकल्पावर 10,000 कोटी खर्च होणार आहे. सांगतो त्यातले 25% महाराष्ट्र सरकार करणार आहे आणि 25% केंद्र सरकार देईल, 75% लोन उपलब्ध करू. 25% केंद्र सरकार देणार आहे आणि 75% आम्ही नाबार्डकडनं महाराष्ट्र सरकारकरता कर्ज उपलब्ध करून देणार आहे. आणि या 25-75 मधून हा पूर्ण प्रकल्प होईल. आणि या 10,000 कोटीमुळे मला आज अंदाज नाही आहे लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली येईल.
आणि विशेषतः आत्महत्याग्रस्त, दुष्काळग्रस्त मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातले अनेक प्रकल्प, 107 प्रकल्प, त्याची लिस्ट लागेल तर मुख्यमंत्री नंतर आपल्याला देतील. हे 107 प्रकल्प पूर्णत्वाला जातील आणि त्यामुळे महाराष्ट्राकरता ही मोठी गोष्ट घडलेली आहे. त्यामुळे 3 शिवाय याच्या व्यतिरिक्त बाकी रोड प्रोजेक्ट, नंतर रोरो सर्व्हिसेस, हा नागपूरला आम्ही एक मल्टी मॉडल हब बनवतो आहे. त्यामध्ये याचं प्रेझेंटेशन झालं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी अशी सूचना केली की खापरीला लॉजिस्टिक हब बनवूया आणि अजनीला पॅसेंजर हब बनवूया. अजनीची जागा, फूड कॉर्पोरेशनची जागा, महाराष्ट्र सरकारचं जे जेल आहे नागपूरचं, ती जेलची जागा आणि रेल्वेची जागा, असं मिळून ही जागा जवळपास 800 ते 900 हेक्टर आहे. तिथे अमेरिकन कन्सल्टंटला आम्ही कामाला लावलं आहे. त्यांनी आता त्याचं आज प्रेझेंटेशन ते देणार होते, पण ते प्रेझेंट देवेंद्रजी मी नागपूरला घेणार आहोत आणि एक मल्टी मॉडल हब, लॉजिस्टिक हब आणि पॅसेंजर हब असं नागपूरला ते एकाच ठिकाणून सगळी बस सर्व्हिस असेल, मेट्रोचं स्टेशन तिथे आलं आहे अजनीला, याचं सगळं इंटिग्रेशन असेल आणि नागपूरच्या हार्टमध्ये एक मोठं मल्टी मॉडल हब बनेल. आम्ही त्या प्रकल्पाकरता माझ्या विभागाने 800 कोटी रुपयाची प्रोविजन मंजूर केलेली आहे. पण हा टोटल प्रोजेक्ट जवळपास 3,500 ते 4,000 कोटी रुपयाचा होईल आणि याच्याकरता जागा उपलब्ध करून देण्याकरता आज रेल्वेने मान्यता दिली आहे की आम्ही सगळी जागा उपलब्ध करून देऊ आणि त्यामुळे रेल्वेने याबाबतीत सगळे क्लिअरन्सेस दिले. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा होता की महाराष्ट्र सरकार आणि आमच्या विभागाने एक ॲग्रीमेंट साईन केलं होतं की महाराष्ट्रामधले जे आरोबी आणि आरोबी आहेत त्याच्याकरता 50% जर आरोबी पूर्ण केला तर रेल्वे 50% कॉन्ट्रीब्युशन करते. जर गेट निघालं आणि पूल गेट बंद केलं तर 50% देतं. आम्ही असं ठरवलं होतं की महाराष्ट्र सरकारला CRF फंडातून आम्ही काही पैसे देऊ 50% आणि 50% रेल्वे देईल आणि लँड ॲक्विजिशन इथे शिफ्टिंग महाराष्ट्र सरकार करेल आणि यांनी महाराष्ट्रातले जवळपास 300च्या जवळपास आरोबी आयडेंटिफाय झाले निरनिराळ्या शहरातले आणि त्याचा आज मार्ग प्रसार झाला की आम्ही ॲग्रीमेंट केलं होतं पण त्याच्यावर रेल्वेची साईन झाली नव्हती. आज पियुष गोयल साहेबांनी त्याचंही क्लिअर केलं. त्यामुळे महाराष्ट्रात जवळपास 300 आरोबी आणि आरोबी हे आता करण्याकरता परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे हे पण काम या निमित्ताने याची किंमत पण जवळपास 6,000 ते 7,000 कोटी रुपयापर्यंत जाईल आणि त्यात 50% रेल्वे देईल आणि 50% आम्ही देऊ आणि महाराष्ट्र सरकार युटिलिटी शिफ्टिंग आणि लँड ॲक्विजिशनची गरज पडली तर ते PWच्या पैशातून करेल. आणि त्याच संबंधित 2 पोर्टच्या बाबतीत पण निर्णय झाला. विजयदुर्ग पोर्टच्या बाबतीत आम्ही मिळून करायचं ठरवलेलं आहे. त्याच्यात हे सॅटेलाईट पोर्ट गोवा पोर्टचं राहील आणि या पोर्टला लागणारा सगळा पैसा जो आहे तो आम्ही खर्च करू आणि JNPT इन्व्हेस्टमेंट करेल आणि महाराष्ट्र सरकार लँड बदलेल. पण हे दोन्ही प्रकल्प आम्ही मिळून करू असं ठरलेलं आहे. या विशेषतः हे जे ड्रायपोर्ट झालेले आहेत या सांगली आणि नाशिकचं, याच्यातही पण लँड ॲक्विजिशन आम्ही करू. सर्व खर्च करून महाराष्ट्र सरकारला बरोबर घेऊन ते आणि आम्ही मिळून हे ड्रायपोर्ट पण करू. सांगली, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्राला डायरेक्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट आता डायरेक्ट रेल्वेने होईल. दुसरीकडे नाशिकमध्ये महिंद्राच्या गाड्या ज्या आम्ही ऑलरेडी 2,58,000 गाड्या एक्सपोर्ट केल्या जे BPTतून, त्या गाड्या रेल्वेने यायच्या, आपल्या याने ट्रकने यायच्या. आता त्या गाड्या ज्या आहेत त्या येतील, त्या याने येतील, आपल्या रेल्वेने येतील आणि रेल्वेतून उतरून डायरेक्ट जहाजात जातील आणि तिकडनं एक्सपोर्ट होतील. त्याचबरोबर नाशिक इंडस्ट्रियल एरियामध्ये मोठ्या पण एक्सपोर्ट इम्पोर्ट आहे, त्याची सुविधा प्राप्त होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता नाशिकचे द्राक्ष जे आहेत या 200 एकर जागेवर आम्ही आमच्या खर्चाने JNPTतर्फे प्री कुलिंग प्लॅन्ट अँड कोल्ड स्टोरेज आणि कांद्याकरता लागणारं स्टोरेज सिस्टम आम्ही तयार करू. त्यामुळे इथून डायरेक्ट कांदा आणि त्याचबरोबर द्राक्ष हे जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात आणि विशेषतः कलकत्ता, चेन्नई, अन्य भागात देखील एक्सपोर्ट करण्याची सुविधा डायरेक्ट नाशिकहून प्राप्त होईल. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण जर रेल्वेने गेलो तर 1 रुपया खर्च येतो आणि रोडने गेलो तर 2.5 रुपये खर्च येतो. त्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल आणि लॉजिस्टिक कॉस्ट कमी झाल्यामुळे नक्कीच आपल्या शेतकऱ्यांचा देखील याच्यात फायदा होईल. सांगलीलाही द्राक्ष आहेत, तेही पण या निमित्ताने फळं असतील, फलोत्पादन त्याचाही फायदा होईल आणि एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करता आता महाराष्ट्रात सांगली, नाशिक, वर्धा आणि जालना इथून या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल एक्सपोर्ट इम्पोर्टची व्यवस्था निर्माण होईल. ठीक आहे, धन्यवाद.